डुकळे सर यांची कॉमेंट्री नुकताच तुम्ही ऐकली. आता आपण जाऊया पुढील मॅच कडे. दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने पानखंड स्फोट तर दुसऱ्या बाजूने संघ आहे आई दुधाई स्फोट चिंचोटी असरोटी पाडा. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पवार यांना तुम्ही पाहू. मॅचला होते सुरुवात. संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं देखील करतोय आपण स्वागत. पहिला बॉल प्ले अँड मिस डॉट बॉल. दर्शन गोराणे बॅटिंग कॅरियर 72 मॅचेस 634 रन. चौकार आहेत 43 आणि सिक्सर आहे 54. स्ट्राईक रेट आपण पाहिला तर मग 190 आहे. नितेश टोकरे 79 मॅच 707 रन्स 21 4 72 6 आणि प्रदीप पवार 35 मॅचेस 23 विकेट. हा लेखाजोखा जो आहे ना तो डिफेन्सच्या माध्यमातून अगदी सेव्ह करून ठेवला गेलाय. इथे आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला गेलाय आणि अजूनपर्यंत एकही धाव इथे मात्र आली नाहीये. पूर्णपणे बंदिस्त केलंय. आज प्रदीप पवारचा देखील खेळ खूप चांगला राहिला. पुढील बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी समोरच्या दिशेने अगदी बॉलला खेळले गेले. दोन्ही पायांच्या मधून चेंडू अगदी सीमारेषेच्या कडे निघाला होता परंतु बॅकअप चांगला मिळालं. काय जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दर्शन मात्र खेळले होते समोरच्या दिशेनं. पहा रिप्ले मध्ये दोन्ही पायाच्या मधून अगदी बॉल सीमारेषेकडे निघाला होता परंतु बॅकअप चांगला मिळाला आणि निश्चितच आपण पाहिलं तर आमचे जय भोईर आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं लक्ष ठेवलं गेलंय. पुढील बॉल ओ ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होते आणि एका धावेनं धावफलक पोहोचले गेले 3 या अंकांवरती. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू पाठवलाय आमच्या कबुतरांच्या भेटीसाठी. षटकार 6. या जगात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. समोर आपण पाहतोय रिलायबल ग्लोरी बिल्डिंग आहे आणि भरपूर पक्षी देखील वरते असतायत. आणि त्यांच्या भेटीला हा चेंडू अगदी या ठिकाणी गेला होता. यावेळेस धावसंख्या आपण पाहिली आहे तर पोहोचली गेली आहे 9 अंकांवरती. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल अजून एक समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक आहे. अगदी तोडून मोजून मारलेला हा फ्लाइट सिक्सर 6 रन. षटकार. ये झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. काय जबरदस्त फटका आणि इथे शवाट मधनं पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके 2 मोठे सिक्सर पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा. सुरुवात पहा किती छान केली आहे 2 बॅटरनं. पुढील बॉलर आपण पाहू शकाल विशाल मल्लावकर. ओ ऑन साइडला चाबूक स्ट्रोक आहे. चांगले फिल्डिंग डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे.
इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचला जाईल तो म्हणजे 17 या अंकांवरती. काय जबरदस्त कचाकच भरलेलं हे मैदान. क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी सातिवली. अगदी रविवारचा दिवस असला ना तर मग पाय ठेवायला देखील जागा राहत नाहीये. ओ यावेळेस ऑन साइडला कॅमेरा नंबर 8 फिरवला जाईल आणि हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय मोठा षटकार 6. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50. धन्यवाद डेझे, थँक्यू सो मच. सध्या तरी काम 25 केलंय. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. दर्शन गोराणे अँड नितेश टोकरे ऑन फायर झालेत. अगदी दोन्ही बाजूने हे वार पाहायला मिळतात. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस. लेग कटर निश्चितच लेंथ हाताळली होती आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटर अगदी बीट झालेत, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय तो म्हणजेच 21 अंकांवरती. सॉरी 24 अंकांवरती. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल आलेत. पुढील बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने ही लेंथ या ठिकाणी फेकली होती, परंतु चुकीच्या दिशेने पाहायला मिळाली आहे. अवांतरच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय 25 अंकांवरती. सध्या तरी मॅच अक्षरशः जबरदस्त रंगली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. हो सुंदर चेंडूची हाताळणी. यावेळेस आपण पाहतो अगदी मिडल स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. असं वाटलं होतं की या ठिकाणी एसटी उद्ध्वस्त होईल, परंतु बाल बाल बच गए बल्लेबाज नितीश टोकरे. पुढील बॉल इथे मात्र रनऑफ मध्ये चुकले गेलेत. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4. अजूनही एक मॅच बाकी आहे मित्रांनो. पुन्हा एकदा धीम्या गतीने लेंथ या ठिकाणी फेकली आहे. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू जरूर डॉट आला होता, परंतु इष्टरक्षक बीट झाले. सुरुवातीला बॅटर बीट झाले, त्याच्यानंतर इष्टरक्षक आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकलाय. 26 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. दर्शन ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 1 धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल का? ही दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट जरूर केली आहे, परंतु तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन मात्र फुसवला गेलाय. हलकासा आपण पाहिलं तर हा क्लोज डिसिजन पाहायला मिळालाय. पाहूया इथून आता तिसऱ्या अंपायरच्या मदतीने काय डिसिजन येते. आणि यस डिसिजन आहे नॉट आउट. आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धाव फलकावरती धावा आहे 28 आणि हा मॅच जिंकण्याकरता धावा बनवावा लागतील, त्या म्हणजेच 29. येस 2 ओव्हरचा मॅच असणार आहे आणि तेच या ठिकाणी आम्ही देखील थोडेसे कन्फ्युज झालो होतो.
धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14च्या सरासरीनं 28 आणि जिंकण्याकरता 29 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. कारण पंचांनी देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला होता, कारण पंचांना देखील पूर्णपणे ठाऊक आहे, त्यांचा देखील वेळेकडे लक्ष आहे. कारण 5:46 झालेत, अजून एक मॅच इथून मात्र बाकी असणार आहे. थँक्यू. 12 चेंडू जिंकण्याकरता 29 धावा, 14.50च्या सरासरीने हे धावफलक इथे मात्र पुढे न्यावं लागेल. दुसरा मॅच सुरुवात करायची आहे. सध्या तरी आपण पाहतोय ही आउट गोईंग मॅच आहे. लक्ष आहे 29 धावांचं. पहिला बॉल, हो पहिला बॉल तेज तरार होता दर्शन गोराणे या गोलंदाजाचा, आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॅटरला वेट केलं गेलं. विशाल अँड तुम्ही पाहू शकाल प्रदीप हे दोन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं, हो सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. आता मात्र जिंकण्याकरता 10 बॉल 28 ची गरज. 2 ओव्हरचा हा मॅच आहे. हो थोडेस लवकर हा स्ट्रोक खेळले गेले. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. बॅटचं निश्चितच टॉप एज लागलं गेलं आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. एक सिंगल धाव असणार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. आपल्याकडे निश्चितच भरपूर चेंडू आहेत. चेंडूची कमतरता नाही आहे सातिवलीच्या या स्पर्धेमध्ये. महाली स्पोर्टचं दुकानच आहे आपल्याकडे. ओ मेक्स टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. ओ हो सुंदर कॅच सोडलाय. अगदी सहज सोफा झेल होता आणि तो सोडला गेला. आपल्यास ऑन साइडला एक सिंगल धाव इथून मात्र घेण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. सहज सोफा झेल होता आणि किती छान तो झेल दिसत होता, परंतु झेल ड्रॉप निश्चितच केला गेला. यावेळेस अनसाइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओ हलकीची चढण लागली गेली त्या ठिकाणी. जणू काही गतिरोधक पाहायला मिळाला आणि चेंडू अगदी थांबला गेलाय. दोन धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 6. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 23 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 23. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश टोकरेला तुम्ही पाहाल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग पानखंड स्पोर्टच्या संघनायकाने निश्चितच एक चांगली अनाउन्समेंट केली आहे. आम्ही प्रत्येक वर्षी
या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये अगदी शेवटच्या मॅचेसला कुठेतरी कमी पडतोय, परंतु आज पुन्हा एकदा ते प्रयत्न या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळालेत. इथून जर हा एक मॅच जिंकला तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची लढाई आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल 2026 मध्ये. 6 बॉल 23 ची गरज. हो, पहिलाच बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत आणि इथे आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली. इथून मात्र विशालकडे ती क्षमता आहे, मोठी फटके तो खेळू शकतो. 5 बॉल मध्ये 22 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. पुढील बॉल. ओ, काय जबरदस्त ही लेंथ मात्र या ठिकाणी ठेवली आहे. नितीश एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे पानखंड स्फूट बी या टीमचा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. फटका सुंदर आहे परंतु धावा मिळून जातील 2. पहा, नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न, परंतु नेम काही लागला नाहीये. कदाचित नेम लागला असता तर आवाज देखील आला असता, डिस्काउंट, परंतु नाही, नेम चुकलाय. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. 3 चेंडू. आणि इथे आपण पाहिला तर मग 19 धाबांची आवश्यकता असणार आहे. ओ, अजून एक चेंडू डॉट. पहा, पूर्णपणे ह्या मॅच वरती जी पकड आहे ना ती मजबूत केली आहे पानखंडा स्फूट टीमनं. नितीश आणि दर्शन, काय जबरदस्त बॅटिंग, त्याच्यानंतर बॉलिंग. अगदी दोघांचा जो रोल आहे ना तो ॲक्युरेटपणे पाहायला मिळाला आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा, ऑन साइडला खेळले गेलेत. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. आता मात्र 1 बॉल 18 ची गरज आहे. पाहूया इथून मात्र किती धावांनी हा मॅच जिंकला जाईल. टार्गेट 19 होतं आणि कुठेतरी कमी पडली आहे टीम आई दुधाई स्पोर्ट असरोटी पाडा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट निश्चितच जाईल नितीशच्या खात्यामध्ये. इथे आपण पाहिलं तर मग 18 धावेनं हा मॅच जिंकला आहे. पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल 2 ओव्हरचा. चला लगेच टॉस करण्याकरता या जगदंब स्पोर्ट फेंडरीपाडा आणि पानखंडा स्पोर्ट व्ही या 2 संघामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ही लढाई इथून मात्र पाहायला मिळेल. या संघातून जो संघ विजयी होईल त्या संघाला एक ट्रॉफी मात्र